स्वातंत्र्य दिनी आपल्या देशाचा तिरंगा फडकवला म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात ही घटना घडली आहे। बिनागुंडा गावातील मुनेश नुरुती हा तरुण 12वी उत्तीर्ण असून गावातील मोजक्या शिकलेल्या तरुणांपैकी एक होता। 15 ऑगस्टला त्याने गावातील शाळेत नक्षलवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक असलेल्या नक्षल स्मारकावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। सोबतच तो व्हिडिओ नक्षलवाद्यापर्यंत देखील पोहोचला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नक्षलवाद्यांचा एक गट गावामध्ये घुसला आणि गावकऱ्यांसमोर जन अदालत भरवली। त्या नक्षलवाद्यांनी तिरंगा फडकवणाऱ्या मुनेशला आरोपी ठरवत गावकऱ्यांसमोरच त्याची हत्या केली। मुनेशच्या परिवारांनी भीतीपोटी याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही आणि मुनेशचं अंत्यसंस्कार देखील केले। यानंतर 17 ऑगस्टला नक्षलवाद्यांनी गावाजवळ एक बॅनर लावला आणि त्यावर मुनेशला पोलिसांचा मुखबिर असल्याचं सांगत गद्दार म्हटलं। एकीकडे 15 ऑगस्टला देशभरात अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला, तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली मुनेशची दुर्दैवीपणे हत्या झाली। हेच अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणं आहे असं म्हणावं लागेल।